परंतु खूप मोठा काळ त्यांचा सोन्याचा चमचा घेऊनच तोंडामध्ये ते जन्माला आले. खूप मोठा काळ त्यांचा खूप चांगला गेला. आणि नंतरच्या काळामध्ये असं झालं की त्या गावामध्ये दुष्काळ पडला. आणि त्या दुष्काळ पडण्यामध्ये आई वडील गेले, मोठा भाऊ घर सोडून निघून गेला, पत्नी आजारी पडली, त्यांची एकदम प्रिय पत्नी होती ती पत्नी आजारी पडली, त्यांचा मोठा मुलगा पण वारला. आणि त्या उद्विग्न अवस्थेमध्ये तुकाराम महाराजांनी देवाला दोष देण्यापेक्षा शांत चित्ताने जप करायला जास्त सुरुवात केली. घरामध्ये काय होतं, त्यांच्या गव्हाचे पोते होते, जमिनीला भेगा पडल्या होत्या, लोक अन्नाच्या एका भाकरीसाठी एकमेकांमध्ये भांडत होते. अशा काळामध्ये तुकाराम महाराजांनी सगळं घरातले गव्हाचे पोते दान करून दिले. आणि गव्हाचे पोते दान केल्यानंतर जेव्हा लोक उचलून नेत होते त्यावेळेला त्यांनी हाही विचार केला नाही की यांच्या घरामध्ये सुद्धा दुष्काळ आहे, अन्न नाही, एखादं पोतं तरी आपण त्याच्यासाठी ठेवू. ते एक पोतं सुद्धा लोकांनी ठेवलं नाही. सगळ्याचे सगळं तुकाराम महाराजांच्या घरातलं अन्न लोक घेऊन गेले. आणि ज्या वेळेला त्यांच्या घरातल्या व्यक्ती मारायच्या तर तेरावा करतो ना आपण, तर लोक विचारायला यायचे, हा आजारी का कुणी, मग आता काही होईल का, म्हणजे 13 वेळेचं अन्न आपल्याला जेवायला तरी मिळेल, आपल्याला 2 घास तरी पोटामध्ये जातील. कारण तुकाराम महाराजांच्या घरात श्रीमंती असल्यामुळे थोडंफार ते लोक राखून होते, दुष्काळ असला तरी राखून होते. आणि लोक असे विचारायला यायचे की ह्या घरातली जी व्यक्ती आहे ती व्यक्ती आता मरणाच्या दारात तर नाही, त्यांचं काही होणार तर नाही, आणि झाल्यावर मग आपल्याला 2 घास खायला मिळतील इतकं. आणि हा उद्वेग, आता आपल्या घरातली व्यक्ती जावं असं कोणाला वाटतं का, की वाचावी असंच वाटतं ना. पण लोक कशासाठी, ही व्यक्ती मेली पाहिजे किंवा गेली पाहिजे कारण 13वा खायला मिळेल, अशा पद्धतीने लोक विचार करत होते. आणि तुकाराम महाराजांनी सगळं दान केलं. एक मोठे व्यापारी होते, ते किराणा दुकान होतं, मिरचीचा व्यापार होता. आणि व्यापार म्हणजे आज तुम्हाला गरज आहे तर त्यांचे वडील सावकारी व्यवसाय करायचे, तुम्ही त्यांच्याकडे शेती गहाण ठेवायची, कागदपत्र ठेवायचे, अशा अनेक कागदपत्रांचे मोठे ढीकच्या ढीक तुकाराम महाराजांनी वडील वारल्यानंतर. आणि भावाशी लहान भाऊ होता, लहान भावाने त्यांच्याशी वाईटपणा घेतला का, की वडिलांचे जेवढे सावकारीचे कागदपत्र होते तेवढे सगळे नदी पात्रामध्ये तुकाराम महाराजांनी बुडवून दिले. का, की इथे एवढा दुष्काळ आहे आणि ह्या दुष्काळामध्ये लोकांना खायला अन्न नाही, आणि हे मी ठेवून काय करू, हे लोक कधी भुगतान करतील, आणि हे कशासाठी, का म्हणून, कशाला पाहिजे मला हे व्याज किंवा हे उसनवारी होतं, दिलं वडिलांनी, फेडलं, आता मला कोणापासून काहीच नको. म्हणून त्यांनी एवढं मोठं सावकारीचा पेढ्यांचे जे कागदपत्र होते, तुमच्या शेतीचे जे गहाणाचे कागद असतात ते सगळेचे सगळे तुकाराम महाराजांनी नदीमध्ये बुडवून दिलेले होते. आणि अशा पद्धतीने तुकाराम महाराज निर्विघ्नपणाने स्वतःमध्ये फक्त परमेश्वराचा स्मरण करून. आणि मग नंतरच्या काळात लोकांनी त्यांचं दुसरं पण लग्न लावलं, आवडाई म्हणून लग्न लागलं. पण त्यांचा स्वभाव थोडासा खंतट होता, आवडाईचा प्रेम होतं म्हणत, पण त्या प्रेमाचं त्यांना दाखवता नव्हते, ते प्रेम दाखवताना त्यांच्या तोंडात शिव्या जास्त यायच्या. आणि तुकाराम महाराजांनी ते सगळं सहन केलं. सहन करत असतात 15-15 दिवस ते भंडारदरा नावाचा जो डोंगर आहे त्या डोंगरावर जाऊन तप करत बसायचे एकांतामध्ये. मग ही इकडे काय करायची, मुलं सांभाळायची, लोकांचे मोल मजुरी करून, घरातलं सगळं गेलेलं असतं, मोल मजुरी करून मुलांना थोडंसं खाऊ घालायची, स्वतः मात्र 15 दिवस उपाशी राहायची की मी नवऱ्याला जीव घातलेलं नाही, माझ्या नवऱ्याने जेवला नाही. पण मग त्या तोंडात शिव्या, का तोंड्या जेवला नाही, मी कसं काय जेवू, अशा शिव्या देऊनच बोलायचे. मग जेव्हा 15व्या दिवशी भूक सहन व्हायची नाही त्यावेळेला आवडाईने काय करायचं, काहीतरी कुठून तरी आणायची भाकरी, एखादीच जायची भाकरी, ठेचा वगैरे, थोडंसं दही मिळालं तर ते मी जायचं, मग ते त्यांना खाऊ घालायचं आणि उरलेलं थोडंसं तुकडं आपण खायचं. एकदा विठ्ठलाला खूप दया येते, परीक्षा पाहिजे असते, परीक्षा आवडायची सुद्धा पाहिजे असते की आवडाई डोंगर चढते का नवऱ्यासाठी. 15 दिवस झालेले असते, भूक पोटात मावत नसते, भुकेलेला जीव, आवडाई आपली निघालेली, आणि निघालेल्या अवस्थेमध्ये डोक्यावरती पाटती भाकरीची, आणि जाता जाता त्याचं विठ्ठलाचं मंदिर लागतं, काळ तोंड्या दिसू नको मला, माझ्या नवऱ्याला वेळ लावलंय, तू तुझ्यासाठी वेळा झालाय, तू जर कुठे दिसला ना बाबा तर तुला मी चप्पल काढीन, त्या चपलेनेच जोडीन. कोणाला बोलायचं असं आवडायला, विठ्ठलाला, मला दिसूच नको, माझ्या डोळ्यासमोर जर दिसला तर तुला मी चपलेने मारल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या दिवशी विठ्ठलाला वाटलं की आज आवडायची परीक्षा पाहिजेच.
विठ्ठलाच्या मंदिरावर आवडाई शिव्या देते, पुढे जाती, डोंगर चढायला लागती. डोंगर चढता चढता असा मोठा काटा टाच फोडून वरती येतो. टाच फोडून वरती येतो आणि ग एक काळतोंड्या, कुठे रे तू? मला हे आता अन्न पुरवायचंय त्या दुसऱ्या काळतोंड्याला. मी जाऊ कशी? तेवढ्यात विठ्ठल म्हणता, बाई माझ्या रूपाने तर मी येऊ शकत नाही तुझ्याजवळ. मी जर माझ्या रूपाने तुझ्याजवळ आलो तर तू चप्पल करशील, मला टेकवशील. त्याच्यापेक्षा लहान बाळाचं म्हणजे एक असं 14-15 वर्षाच्या मुलाचं रूप घेऊन त्या आवडाईपर्यंत येतात. म्हणता काय झालं गाई? म्हणजे काय काळतोंड्या तू माझ्या गावात तर कुठे दिसला नाही. आता दादाला कसे सगळेजण नवीन मुलगा म्हणून बघत होते, आपल्या गावात कधी दिसला नाही. तू तर माझ्या गावात दिसलाच नाही रे काळतोंड्या, इथं कसं आला, कशाला आला? मी कधी तुझा काटा काढायला आलो. आता असा काटा काढतो तुझा. मग म्हणे का बाबा तुला काढता येतो का काटा? म्हणे येईल मला काटा काढता तुझा. मी काढतो काटा आणि तो काटा ते बाळ म्हणजे ते विठ्ठल असा छान पद्धतीने थोडीशी जखम पण होऊ देत नाही असा काटा काढून आणि ते मलमपट्टी करून आणि आता चल तुझी टोपली मी घेतो, कुठे जायचंय तुझा कोणता काळतोंड आहे त्याच्यापर्यंत तिथपर्यंत मी तुला घेऊन जातो. आणि आवडायला घेऊन तो मुलगा तुकाराम महाराजांपर्यंत येतो. विठ्ठलाला हे पाहायचं असतं की आवडाईच्या पायाला लागलेलं आहे, तर आवडाई माझ्याकडेच हे देऊन निघून तर नाही जाणार घरी, तिथपर्यंत येते का हे विठ्ठलाला परीक्षा पाहिजे असते. पण आवडाई लंगडत 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 तिथपर्यंत जाते. ते भाकरीचं टोपलं उघडते. तेवढ्यामध्ये विठ्ठलाला माहित असते हिच्याजवळ एकच भाकरी आणि एक भाकरीची ही भूक नाही. तुकाराम महाराज पण 15 दिवसापासून आजारी आहे आणि भुकेले, आणि ही सुद्धा आज आजारी आहे आणि भुकेली. यांना अर्ध्या भाकरीने यांचं पोट भरणार नाही. रुक्मिणीला आदेश दिला की केवढं मोठं भाकरींचं टोपलं, दही, ह्याचं हे सगळं तू टोपलं भर घेऊन ये आणि आपण सगळेच जण मिळून खाऊ. मग ती पण एक 13-14 वर्षाच्या मुलीचं रूप घेऊन तिथपर्यंत येते. साक्षात अन्नपूर्णा रुक्मिणी ते टोपलं घेऊन येते, तिथं सोडते. आवडाई म्हणती तू कोण ग बाई काळतोंडी, अजून इथं कशी काय आली? तुला तर कुठंच पाहिलं नाही. आली बाई मी तुझ्या दयेनी, मी तुला, तू मला ओळखत नाही पण मी आली, आम्ही ते फिरायला आलो असं सांगून ते दोघं जण ती भाकरीचं टोपलं उघडतात. त्या नवरा बायकोंना आधी जीव घालतात आणि स्वतः त्या नवरा बायकोंना जीव घालायचं ते म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात नाही देव कोणत्याही रूपाने येतो, आधी तुम्ही खा. मग ती आवडाई म्हणते मी किती बी थोरडाळ असली ना बाई तरी मला संस्कार आहे, आधी तू खा. असं एकमेकाला ते भरवायचं म्हणून 4 जण एकमेकाला भरवतात आणि 4 जण तिथे एकमेकाजवळ जेवतात. आणि मग तुकाराम महाराज खाली यायला पाहतात. आवडाई म्हणते तुम्ही खाली नका येऊ. म्हणजे का? म्हणजे अजून 15 दिवस इथं राहा. ते पुण्याचे काळतोंडे तुमचे ते पुण्याचे काळतोंडे जे म्हणजे पेशवे ते तुम्हाला शोधत शोधत इथं येत आहेत म्हणे. ते तुम्हाला जेलमध्ये टाकतील, तुमचे काव्य त्यांना आवडत नाही, तुम्ही लिहिता ते आवडत नाही, तुम्ही अजून इथेच राहा, येऊ नका असं सांगून आणि त्या येऊन जातात. आता तिथं विठ्ठल असतात, ते बघतात. तुकाराम महाराज एक चांगले कवी असतात, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. खूप सुंदर काव्य तुकाराम महाराज करत असतात. त्याच्यावर त्यांनी निसर्गावर सुद्धा वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरी वगैरे अशी खूप सुंदर सुंदर काव्य तुकाराम महाराजांनी लिहिले. आणि ते काव्य पेशवाईचे लोक ब्राह्मण, त्या ब्राह्मणांना वाटायचं तुकाराम महाराज कोण? मराठा समाजाचे, आणि त्यांनी वाण्याचा धंदा घेतलेले. हे कशा म्हणून, यांना कशाला काव्य, यांना संस्कृत कशाला, हे का म्हणून लिहितात? यांना लिहिण्याचा अधिकार नाही. म्हणून पेशवे लोक, पुणा आणि देऊ जवळच होतं, पुण्याला पेशवाई चालत होती. देऊ त्यांच्या गावाजवळच गाव होतं पुण्याजवळचं. तर ते तुकाराम महाराजांना खूप त्रास द्यायचे. त्यांचं म्हणणं होतं तू कीर्तन करशील आणि तिथे येऊ आणि तुला आम्ही कीर्तन करू देणार नाही, तुला आम्ही लिहू देणार नाही. मग पेशवे तिथे येतात आणि 2 अटी घालतात. मग तुकाराम महाराज म्हणतात नाही मी येतोच, काय जे होईल ते सोक्षमोक्ष समोरासमोर होईल. पेशवे तिथे येतात आणि सांगतात की तुझ्या समोर 2 अटी, एक तर जेलमध्ये चल, नाही तर मग तुझं हे जेवढं काव्य बाळ होतं तुकाराम महाराजांचं ते सगळं लिहिलेलं आत्ताच्या आत्ता विसर्जन कर, नदीमध्ये विसर्जन कर. तर तुकाराम महाराजांना पण मग असं वाटतं की आता करावं काय. मग मुलं, भाऊ किंवा भाऊजाई हे सगळे जण त्यांच्यावर दबाव टाकतात की जेलमध्ये गेलं तर घराची इज्जत जाईल, त्याच्यापेक्षा हे सगळं विसर्जन करा. आणि तुकाराम महाराज त्या इंद्रायणीच्या तीरी, नदीच्या तीरी ते सगळं
विसर्जन करतात, सगळंचे सगळं बाळ विसर्जन करतात स्वतः लिहिलेलं. पण त्यांचं त्याच्यात खूप जीव असतो की मी हे लिहिलंय आणि हे आज मी आजवरचं लिहिलेलं एवढं सगळं हे लिखाण माझं पाण्यात जात आहे, ते पाण्यामध्ये बुडत आहे, ते विसर्जन तर करून देतात. पण तिथेच एका तीरावर असे शांत बसतात आणि विठ्ठलाला म्हणतात की जोपर्यंत हे माझ्याजवळ येत नाही तोपर्यंत मी आता अन्नपाणी भक्षण करणार नाही आणि मी गावात सुद्धा जाणार नाही. ते बसतात. मग आता जसं माहीत पडतं लोकांना की तुकाराम महाराजांचे सर्व काव्य बुडवले गेले नदीमध्ये, तर हे बुडवले गेलेले काव्य मग आता तुकाराम महाराज दुःख करताय, त्यांच्या दुःखामध्ये ते अन्नपाणी सोडून बसलेले, त्यांच्या दुःखामध्ये विलीन व्हायला त्यांनी आपल्याला खूप सहकार्य केलंय. वाईट काळामध्ये त्यांनी स्वतःचं घर सुद्धा आपल्याला घरातल्या सगळ्या वस्तू अन्नधान्य देऊन टाकले. तर आणि कीर्तनातून प्रबोधन केलेले, ज्ञान प्रबोधन केलेले, अशा पवित्र आत्म्यासाठी आपण त्याच्या दुःखात जायचं नाही का? म्हणून पंचक्रोशी म्हणजे देहू गावच्या जेवढे 5 कोसातले जेवढे गावं होते त्या सगळ्या गावातले लोक, देहूगावचे लोक एक एक करून तिथं सगळे त्या तीरावर येतात. आणि तीरावर येताना तुकाराम महाराजांबरोबर उपोषणाला बसतात. तर एकूण बरोबर 13 दिवस तुकाराम महाराज उपोषण करतात. 13 दिवस तिथे त्या नदी किनारी बसतात आणि 14व्या दिवशी मध्यान्हाच्या समयी बरोबर देवी म्हणजे नदी जी आहे ती देवीचं रूप घेऊन ते सगळं बाळ घेऊन वरती येते आणि तुकाराम महाराजांना म्हणते की हे घे तुझं. तर ते काव्य नदीच्या पाण्यात गेल्यानंतर ते बुडून म्हणजे कसं चोथा लोथा होतो ना कागदांचा, तर कोणताही त्या कागदांचा चोथा लोथा झाला नाही का, ते पाण्यामध्ये भिजलेले सुद्धा नाही. जसली तसे कोरडेची कोरडे ते पुस्तक तुकाराम महाराजांची गाथा जसली तशी ते नदीच्या हातामध्ये होती, त्या देवीच्या हातात होती. आणि ती सांगायला लागली की घे तुकाराम तुझं काव्य घे, हे बघ. मग तुकाराम महाराज त्यांना विचारतात का ग मान तुम्हाला हे देणार होती, मग द्यायला तू एवढा उशीर का केला, तुम्हाला इतकं 13 दिवस का उपाशी ठेवलं, तू पहिल्याच दिवशी का दिलं नाही. तर म्हणे तू कोण पामर रे, म्हणे तू तर पुण्यवान आत्मा, तू जे लिहून ठेवलेलं आहे त्याच्यात ओळीत नवळीत परमेश्वर आहे, त्याच्या ओळीत नवळीत विठ्ठल आहे. साक्षात विठ्ठलानेच मला हे सांगितलं की हे वाच, साक्षात मला सांगितलं हे वाच, याचं पारायण कर. आणि मी इथं 13 दिवस तुझ्या गाथेचं तुझ्या काव्याचं मी पारायण केलं आणि म्हणून मी 14व्या दिवशी हे तुझ्याजवळ तुला परत करायला आले. तर साक्षात नदीने सुद्धा त्यांच्या काव्याचं पारायण केलं, त्या गाथेचं पारायण केलं आणि नंतर तुकाराम महाराजांना ती गाथा जशी तशी मिळवून दिली. असं पुण्य तुकाराम महाराजांचं होतं. आणि जेव्हा तुकाराम महाराजांना माहीत पडलं की आता आपले दिवस जवळ आले, आपल्या जवळ आलेल्या दिवसात आता आपल्याला जायचं आहे, तर आवडायला सांगता आवडाई चल मला जायचंय, तू येतेस का माझ्या बरोबर. तर परत अजून काय तोंड्या तुला कामच काय, तुला जायचंय आणि तुला ते तप करत बसायचंय, हा पोर संसार कोण सांभाळेल, या पोरांना कोण खाऊ घालील, मी कुठे येऊन बसू झाडा खाली तुझ्याजवळ, तू करशील तप आणि मी काय तुझे तप पाचपत बसू का. असा अद्वा तद्वा बोलून तुकाराम महाराजांना सांगून तुकाराम महाराज घरातून निघून जातात. आणि सगळ्यांना सांगता आता आम्ही चालू आमच्या गावात, आमचा राम घ्यावा. आणि जातात ते जसं तुकाराम महाराज आज जिथे तुकाराम महाराजांचं प्रस्थानाचं जे ठिकाण आहे, सध्या प्रस्थान झालेलं आहे तुकाराम महाराजांचं, त्या झाडाखाली तुकाराम महाराज येतात आणि तिथे साक्षात विठ्ठलाचं विमान त्यांना घ्यायला येतं. त्या विमानात तुकाराम महाराज बसतात आणि सदेह जातात, तर ते झाड सुद्धा डोलायला लागतं. तर आज तुकाराम बीज आज सुद्धा ते झाड तिथं डोललेलं आहे देवगावामध्ये. आता तर तुमच्या मुलांना सांगायचं, सगळ्यांकडे युट्यूब आहे, आता मुलांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल तुमच्या सगळ्यांकडे, त्यांना सांगायचं देहू गावामध्ये जे झाड डोललेलं आहे तो आम्हाला व्हिडिओ दाखव बाबा काढून. मुलं दाखवतील तुम्हाला काढून, तुम्ही प्रत्यक्ष बघू शकाल. ते झाड दरवर्षी डोलतं तुकाराम बीजेच्या दिवशी. आणि तुकाराम महाराज निघून गेले, आवडाई आपली खालीच राहिली. पण खाली का राहिली, ती काय गेली नाही, की तिला मात्र संसार सांभाळायचा होता ना, तोंड काढायचं होतं, पण आत्म्यामध्ये तिचं प्रेम होतं. असे तुकाराम महाराज आपल्यातून आज 376 वर्ष झाले आज जाऊन, आज त्यांची भीज आहे. आणि आजच्या पवित्र दिवशी तुमच्या गावामध्ये शिवजयंतीचं आख्यान झालेलं आहे. तर ही खूप खूप मोठी गोष्ट आहे खरं तर आजची. एवढं बोलून मी आता माझे 2 शब्द संपवते. 2 शब्द नाही झाले, ते आता 2 झाले.